तर मंडळीनो 3 ते 4 तास प्रवास चालत चालत करून मी आता पोचलोय कोकणातील एका घनदाट जंगलात. आणि कोकणात जर आपल्याला सर्व्हाइव्ह करायचं असेल जंगलात तर काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या नेहमी लक्षात ठेवा आणि घेऊन या. सोबत एक काठी, एक टॉवेल आणि बघा ही आकडी आहे. या आकडीला आपण कोयता लटकवतो. कोयता पण आपल्याला इम्पॉर्टंट आहे. आणि घनदाट जंगलात तुम्हाला जर आतमध्ये घुसायचं असेल तर कोकणात या वाटा स्वतःलाच बनवाव्या लागतात. हे बघा असं. त्यासाठी कोयता आणि काठी असणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि जंगलात जर सर्व्हाइव्ह करायचं असेल तर रानमेवांचा शोध आपल्याला लावला पाहिजे. आणि खूप वेळ शोधून शोधून आपल्याला कोकणातील पहिला रानमेवा भेटला आहे जंगलातला. ते म्हणजे ही करवंद. टेस्ट करून बघूया कशी वाटतात. खतरनाक. असे रानमेवे जर आपल्याला भेटत राहिले ना सर्व्हाइव्ह काय कठीण नाही. हा थोडासा टाळा आहे तो आपण इथं बसण्यासाठी आता यूज करूया. ठीक आहे. तर झाडाचा टाळा आपण तोडला आहे. त्याच्यावरती आणलेला हा आपण टॉवेल टाकूया. थोडा वेळ विश्रांती करूया. विश्रांतीसाठी ही सेफ जागा आहे. तर आता आपल्या खाली घळण दिसतंय. खाली उतरायचं आहे आपल्याला. तर बघूया चला. तर हे बघा हे बीळ असेल शाळुंद्रीचं बीळ आहे. पण जास्त आतमध्ये जाऊ शकत नाही. तुम्ही बघा कोंबडी वगैरे त्या बिळात कोणी जाऊन राहू शकतं. रानटी कोंबडीचं पीस मिळालं. याचा अर्थ आतमध्ये कोणाची तरी हत्या झाली आहे. कोणाचं तरी भोजन झालं आत्ताच. आपण जास्त इथे वेळ न थांबता आपण निघून जाऊया. चला. आणि कोकणातला आपल्याला एक नंबरचा रानमेवा भेटला आहे. म्हणजेच हे बघा ही जांब आहे आणि हा बोंडो आहे. हा आपण आत्ता नको खाऊया. जेव्हा आपल्याला तहान लागेल कारण एकदम रस असतो. जेव्हा आपल्याला तहान लागेल तेव्हा आपण खाऊया. ठीक आहे. तोपर्यंत आपण इथल्या जांबी जमूया. थोडेफार आपल्याला पैसे पण भेटतील. आणि कोकणात जर आपल्याला फिरायचं असेल तर पहिला तर आपल्या झाडावरती चढायला आलं पाहिजे. त्याशिवाय पर्याय नाही आपल्याकडे. ही कुणाची जांब होती काय माहित नाही पण अर्धा किलो तरी जांबी जमवल्यात मी. ठीक आहे. आज घरी जाऊ मस्तपैकी विकणार या. मालक आला वाटतं. चला 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 चला.